सर्वांसाठी मोठी आज एक आनंदाची बातमी. तर आता नवीन योजना सुरू झालेल्या शेळी मेंढी पालन योजना सरकार देत आहे तुम्हाला 50,000 पर्यंत अनुदान. लगेच अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे फॉर्म कसा भरायचा आहे, कोणकोणते कागदपत्र लागणार आहे, अर्ज कोणत्या जिल्ह्यात सुरू झालेला आहे. आता राज्यातील शेळी मेंढी पालन व्यवसायासाठी मोठी खुशखबर आलेली आहे. तब्बल सरकारकडून 50,000चे जे काही अनुदान आहे इथं लाभार्थ्यांना इथं मिळत आहे. तर योजना काय? ही योजना ग्रामीण भागातील रोजगार युवक असेल, महिला असेल, शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये शेळी किंवा मेंढी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी शासन आर्थिक मदत देते. तर ग्रामीण भागातील रोजगार निर्माण करणे, पशुपालन व्यवसाय वाढवणे, शेताचे उत्पन्न वाढवणे. आजच अर्ज करा आणि शेळी मेंढी पालन यासाठी नवीन फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत. तर आजच अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या. तर किती अनुदान मिळणार आहे? मिनिमम आता काही जिल्ह्यांमध्ये 20 ते 50,000 पर्यंत, काही प्रवर्गांना 50 ते 75% अनुदान तुम्हाला इथं देण्यात येते. काही महिलांना SC ST साठी जास्त प्राधान्य इथं मिळू शकते. याचप्रमाणे काही जिल्ह्यांमध्ये 5 लाख रुपयापर्यंत देखील इथं अनुदान त्यांना दिले जाते. तर यामध्ये अर्ज कोण करू शकतो? तर आता यामध्ये महाराष्ट्रातील रहिवासी, शेतकरी असेल, बेरोजगार युवक असेल, बचत गटातील महिला असेल, पशुपालनासाठी जागा असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही जिथं पशुपालन शेळी मेंढीसाठी ते त्यांना ठेवण्यासाठी जे काही जागा आहे ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. बँक खाते आधारशी लिंक असणे गरजेचे आहे, जेणेकरून पैसे जे काही त्यांच्या खात्यामध्ये ते जमा होईल. तर वयाची जे काही मर्यादा आहे यामध्ये जे काही अर्ज करू शकते 18 ते 60 वयोगटातील यासाठी अर्ज करू शकतात. यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र, तर यामध्ये तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड, रहिवासी दाखला, बँकेचं पासबुक, 7/12/8, त्याचप्रमाणे फोटो, मोबाईल नंबर. यानंतर तुम्हाला लागणार आहे जातीचा दाखला. कास्ट सर्टिफिकेटमधून जर तुम्ही तुमचा फॉर्म जर भरला तर अशांना इथं प्राधान्य इथं देण्यात येते. पशुपालन जागेचा पुरावा, म्हणजे तुम्ही जे काही गावामधून कधी ग्रामपंचायतमधून सुद्धा तुम्हाला दाखला आणावा लागतो. याचप्रमाणे पैसे कधी मिळतात? जसा काही तुमचा अर्ज इथं अप्रूव्ह झाल्यानंतर पैसे व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर ते डेबिटद्वारे अनुदानाचे पैसे जे काही तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केले जाते. तर आता या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेला आहे शेळी मेंढी पालनसाठी 2026 आणि 27 करिता अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू करण्यात आलेले आहे. तर त्यामधील जे काही ह्या जिल्ह्यांचा समावेश आहे यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच पहा. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. यानंतर इथे आपलं छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, याचप्रमाणे बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, पुणे झाल्याच्या नंतर आपलं इथे अहमदनगर, नाशिक. तर काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया इथे सुरू झालेल्या आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही तुमचा अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. पशुसंवर्धन विभाग कार्यालयाशी संपर्क करा. पंचायत समिती CC सेंटर, माई BWMS या पोर्टलवर देखील तुम्ही अर्ज करू शकता किंवा ॲप्लिकेशनच्या माध्यमातून फॉर्म भरता येणार आहे. आता यामध्ये फॉर्म कसा भरायचा आहे, काय करायचं, फॉर्म कसा भरायचा आहे, स्टेप बाय स्टेप आपण इथं माहिती पाहणार आहे. सर्वप्रथम BMS या पोर्टलवरती तुम्हाला यायचं आहे किंवा गुगलवरती टाकल्यानंतर तरी तुम्ही या पोर्टलवरती याल किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याची नवीन नोंदणी म्हणजे न्यू रजिस्ट्रेशन म्हणजे यावरती क्लिक करा. आधार नंबर टाका, मोबाईल नंबर टाका, OTP टाका आणि व्हेरीफाय करून रजिस्ट्रेशन नंबर, त्याचप्रमाणे ID आणि पासवर्ड मिळवून घ्या आणि लॉग इन करा. आता योजना निवडताना शेळी मेंढी पालन योजना निवडा, पशुसंवर्धन विभाग निवडला तरी चालेल. यानंतर इथे आपलं वैयक्तिक माहिती. आता वैयक्तिक माहिती म्हणजे बेसिक माहिती आपल्याला भरायची. आपलं पूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख, आधार क्रमांक, जातीची माहिती, कास्ट सर्टिफिकेट, त्याचप्रमाणे व्यवसाय सुरू करण्याची माहिती आणि माहिती आधार कार्ड प्रमाणेच इथं तुम्हाला भरायची. अन्यथा तुमचा फॉर्म इथे रिजेक्ट देखील होऊ शकतो. बँकेची माहिती म्हणजे बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड, DBT खाता असणे आवश्यक आहे, जेणेकरून अनुदानाचे पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल. जागेची माहिती 7/12 शेळी पालनासाठी उपलब्ध जागा, गावाचे नाव, हे तुम्हाला बेसिक माहिती द्यायची आहे. डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. आधार कार्ड, फोटो, 7/12, बँकेचं पासबुक, रहिवासी दाखला, जातीचा प्रमाणपत्र, PDF JPG फाईलमध्ये तुम्ही हे जे डॉक्युमेंट्स आहे ते अपलोड करू शकता. आता या संदर्भात जर तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आता सर्व जिल्ह्यात अर्ज इथं होण्यास सुरुवात झालेली आहे. अर्ज रिजेक्ट का होते? चुकीचा आधार नंबर टाकणे, DBT बंद असणे, अस्पष्ट डॉक्युमेंट्स अपलोड करणे, यामुळे हे जे फॉर्म आहे ती इथं रिजेक्ट केला जाऊ शकतो. तर हेल्पलाईनसाठी या
वेबसाईटवरती तुम्ही लगेच व्हिजिट करा आणि या योजनेचा संपूर्ण लाभ घ्या. याचप्रमाणे आता ऑफलाईन अर्ज नमुना या पद्धतीने इथं राहणार आहे. यामध्ये अर्जदाराचे पूर्ण नाव, वडिलांचे नाव, जर तुमचं महिला जर फॉर्म भरत असेल, जर तुमचं मॅरेज झाले असेल तर पतीचं नाव टाका, जन्मतारीख, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, यानंतर इथे गावाचे नाव, तालुका, जिल्हा, व्यवसायाची माहिती. यामध्ये व्यवसायाचा प्रकार शेळी आहे की मेंढी पालन आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. किती शेळ्या, किती मेंढ्या, यामध्ये 30 शेळ्या, 30 मेंढ्या, तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते तुम्ही इथून घेऊ शकता. यानंतर व्यवसायासाठी जागा आहे का, होयवरती क्लिक करायचं आपल्याला. स्वतःची जमीन आहे का, होयवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्ही यामध्ये पात्र राहू शकता. तुम्ही जर नाही केलं तर तुम्ही यामध्ये अपात्र ठरू शकता. बँक खाते आधारशी लिंक, जी काही माहिती आहे थोडीशी माहिती द्यायची आहे. बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड, DBT खाते असणे आवश्यक आहे. DBT खाते आहे का, हो करायचं आहे, आणि DBT लिंक नसेल तर DBT लिंक करून घ्यायचं आहे. आता यासोबत कागदपत्र, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, सातबारा, फोटो, रहिवासी दाखला, कास्ट सर्टिफिकेट इत्यादी डॉक्युमेंट्स आणि स्वयं घोषणापत्र इथं या अशा पद्धतीने तर राहायचं आहे. त्याचप्रमाणे आता पशुसंवर्धन कार्यालय, पंचायत समिती, CSC ऑनलाईन, माहिबी, WSM या वेबसाईटवरती किंवा या आपली न्यू ॲप्लिकेशनवरती जाऊन तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता. तर लगेच या वेबसाईटला व्हिजिट करा आणि आजच अर्ज करा आणि शेळी पालन, मेंढी पालन या योजनेचा अर्ज फॉर्म भरून या 50,000 पर्यंत अनुदान मिळवा. आजपासून ऑनलाईन अर्ज इथं सुरू करण्यात आलेला आहे. काही जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेला आहे, काही जिल्ह्यात लवकरच सुरू होईल. तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.